निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रोह्यात स्वच्छता अभियान। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता अभियान। रोहा पोलीस स्टेशन, रोहा वनविभाग, रोहा अष्टमी नगरपालिका, रोहा तहसील कार्यालय, रोहा न्यायालय, रोहा बस डेपो यांचा सहभाग। रोहातील मुख्य रस्त्यावर बस स्थानक, रेल्वे स्टेशन एकूण 12 सरकारी कार्यालयांची केली स्वच्छता। रायगड जिल्ह्यातील थोर निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 1 मार्च रोजी रोहा शहरातील सरकारी कार्यालयांच्या आवाहन तसेच शहरातील मुख्य रस्त्याचे तसेच बस स्थानक, रेल्वे स्थानक या परिसराची स्वच्छता करण्यात आली। रोहा अष्टमी नगर परिषद, रोहा पोलीस स्टेशन, रोहा तहसील कार्यालय, रोहा वनविभाग यांनी सुद्धा या स्वच्छता अभियानाला सहभाग दर्शवला। यावेळी संपूर्ण शहरातील मुख्य ठिकाणावरचा कचरा स्वच्छ करून रोहा डम्पिंग ग्राउंड येथे विलनीकरणासाठी पाठवण्यात आला। स्वच्छता अभियानाला रोहा अष्टमी नगर परिषदेचे नगराध्यक्षा कुमारी वनश्री शेडगे, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, रोहा न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप विष्णू खैरे, रोहा पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सौरूपाली पाटील, वन विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर शैलेश कुमार जाधव, रोहा बस स्थानकाचे वाहतूक निरीक्षक अजिंक्य रोहेकर तसेच श्री सदस्यांचा रोहेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। मी API रुपाली पाटील, रोहा पोलीस ठाणेमध्ये आज श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संघटनेतर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहे। सदर अभियानामध्ये 200 ते 250 श्री सदस्य सहभागी झालेले आहेत। त्यांनी सदर परिसराची खूप छान स्वच्छता केली आहे आणि स्वच्छता जिथे असेल तिथे आरोग्य नांदेल ही गोष्ट खरी आहे। त्यामुळे अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम सदर ठिकाणी राबवले जावेत अशी माझी इच्छा आहे। तसेच सर्वांनी इथे येऊन आमच्या रोहा पोलीस ठाण्यातील परिसर स्वच्छ केला तर हा कार्यक्रम राबवला याबद्दल त्या सर्व श्री सदस्यांचे मी आभार मानत आहे। तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संघटनेचे मी खूप खूप आभारी आहे। आदरणीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान महास्वच्छता अभियानामध्ये रोहा वन विभागाच्या आणि रोहा वन परिषदेच्या वतीने मी स्वागत करतो। आज हे नानांचं कार्य जे आहे खूप महान कार्य आहे, हे ईश्वरी कार्य आहे आणि या कार्यामध्ये ही स्वच्छता अभियान आणि निसर्गाची सेवा ही चंद्रसूर्य असेपर्यंत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 मिनिटाचे बोलणं संपतो। अजून कोणाला बोलायचं आहे काय? डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी आज जे हे कलियुगातले महागुरू आहेत, आज त्यांनी ह्या जनतेला कलियुगाच्या फेऱ्यातून काढून चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या कामाला लावलं। मी त्यांचा फार मनापासून आभारी आहे। हे जे कार्य आहे ईश्वरी कार्य त्यांच्या रूपाने झालं। आज बैठकीच्या माध्यमातून त्यांनी गावोगावामध्ये असा प्रचार करून निसर्गाची सेवा, त्यात तर आमच्या वन विभागासाठी एवढी महत्त्वाची कामं करतायत, वृक्षारोपण करतायत, सगळ्या गोष्टी करतायत। आज निसर्गाची सेवा त्यांच्या हातून होत आहे। हे फार महान कार्य आज नानासाहेबांनी केलेलं आहे। तर या कार्याचा उल्लेख जेवढा बोलते तेवढा कमीच आहे, पण खूपच महान व्यक्ती आहे आणि आज हे कार्य असेच पुढे राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।